कार्यसम्राट फाउंडेशन आणि नाशिक लोकशाही न्यूज नवशक्ती मित्रमंडळ आयोजित नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। गुरुवारी पिवळा रंग असल्याने महिलांनी पिवळ्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या। नवरात्राच्या अखेरच्या दिवशी या महिलांना बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे। यावेळी या महिलांशी संवाद साधलाय नाशिक लोकशाही न्यूजच्या कार्यकारी संपादिका गीताताई तुषार शामसुखा यांनी। नमस्कार, मी गीता तुषार शामसुखा। नाशिक लोकशाही न्यूज तर्फे दरवर्षी महिलांना सन्मानित केल्या जातात नवदुर्गा अवॉर्ड म्हणून। त्या महिलांना ज्यांनी आपल्या क्षेत्रात मोठे काम केलेले, घर सांभाळून सगळं सांभाळून, सासू सासरे मुलांना सांभाळून आणि बाहेरचं सगळं काम सांभाळून त्यांनी एक आपलं नाव गाजवलेलं आहे, त्या महिलांना नाशिक लोकशाही न्यूज दरवर्षी नवदुर्गा अवॉर्ड देतो। आजचा आपला पहिला कलर आहे पिवळा। पिवळा कलरसाठी आपण सन्मानित केलेले सौ एकता प्रशांत कदम मॅमला। त्या पेशेनी ॲडव्होकेट आहे आणि बाकीचं काय आहे ते आपण एकता मॅमलाच विचारू। तुमच्याविषयी काहीतरी बोला। नमस्कार नाशिककर, मी ॲडव्होकेट एकता प्रशांत कदम, युनिटी फाउंडेशनची फाउंडर अँड प्रेसिडेंट। तसेच मी मिसेस नाशिक 2022 ही आहे आणि तसेच मी एक बिझनेस वुमन पण आहे। माझं स्वतःचं बुटीक आहे RTO ऑफिस जवळ। आणि सर्वप्रथम तर मी नाशिक लोकशाही न्यूजचे आभार मानेल, लचके भाऊंचे आभार मानेल की त्यांनी मला इथे आमंत्रित केलं आणि नवदुर्गा पुरस्कारांमध्ये माझं एक नाव घेतलं। त्याबद्दल मी नाशिक लोकशाही न्यूजच्या टीमचे आणि स्पेशली गीता शामसुखा ताईच म्हणेल मी, कारण आमचं एक वेगळं रिलेशन आहे। तर गीता शामसुखा ताईंनाही मी खूप आभार मानेल की तुम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण हा इतका सुंदर उपक्रम घेताय आणि मेन म्हणजे तुम्ही जुन्या लोकांना विसरत नाही, हे मला खूप आवडलं। आणि मेन अजून एक गोष्ट अशी की तुम्ही नेहमी महिलांना प्रेरणा देण्यासाठी, म्हणजे आमच्यासारख्या महिलांना कामं करण्याचं जी उत्सुकता आहे ती काय येते की नाशिक लोकशाही न्यूज सारखे जे आज मीडिया चालू आहे नाशिकमध्ये की ते विनामूल्य पुरस्कार देत आहे आणि ते आम्ही घेतो आणि एक आमच्या कार्याची आम्हाला पोचपावती मिळते, तर खूप सुंदर वाटतं। तर त्याबद्दल खरंच खूप आभार तुमचे। थँक्यू सो मच। तुम्ही जे म्हटले आम्ही विनामूल्य काम करतो, तर तुमचं कामं पाहूनच नाशिक लोकशाही न्यूजने तुम्हाला निवडलेले आणि ते निवडून पण तुमच्याकडून पैसे घेऊन परत तुम्हालाच तो अवॉर्ड द्यायचं ते नाशिक लोकशाही न्यूजला बरोबर पटत नाही आहे। त्यामुळे त्यांनी आम्ही कसं केलं की आपण लेडीजला सन्मान करू, पण कसं करू, विनामूल्य। त्यांच्याकडनं पैसे घेऊन, म्हणजे लक्ष्मीकडनंच लक्ष्मी घेऊन परत लक्ष्मीच्या रूपाने, म्हणजे ट्रॉफीच्या रूपाने द्यायचं, ते आमचे जे संचालक आहे लचके सर, त्यांना ते पटत नाही। त्यामुळे ते म्हटले नाही ताई, आपण जे करू ते विनामूल्य लेडीजला बोलू, त्यांचं आपण इंटरव्ह्यू घेऊ, त्यांना सन्मान करू नवदुर्गाच्या हिशोबाने। ओके, थँक्यू। आणि म्हणजे मला इथे येऊन तर नेहमी फॅमिलीसारखंच वाटतं, कारण खरंच खूप छान वाईब्स आहेत तुमच्या इथे आणि असं वाटलंच नाही की आम्ही परके आहोत। आम्ही नाशिक लोकशाही न्यूजला आपलं म्हणूनच सहकार्य करतो आणि कारण लचके भाऊंचं झालं, ते नेहमी महिलांना जे प्रोत्साहन देत आहे किंवा जे असे छोटे उपक्रम ठेवत आहे, इंटरव्ह्यू झालं, त्यानंतर वर्धापन दिनानिमित्तही ते आम्हाला बोलवतात आणि छान वाटतं, म्हणजे मस्त वाटतं। आणि इतरही आपल्या नाशिकमध्ये काही न्यूज चॅनल आहे, पण नाशिक लोकशाही न्यूज म्हटलं तर आम्हाला एकदम गौरव वाटतो, घरासारखं वाटतं आणि तुम्ही आम्हाला परत बोलवत राहा ही आमची खूप इच्छा आहे, हक्काचं आहे आमचं। थँक्यू मॅम। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।